मित्रांनो, जय शिवराय. आज आपण बोलणार आहोत एका अशा क्षणाबद्दल जो फक्त सिनेमाचा नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा आहे. होय, राजा शिवाजी या भव्य सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि त्या ट्रेलरनं अक्षरशः सर्वांना भावुक करून टाकलं. या ट्रेलर लॉन्चला अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. रितेश देशमुख, विद्या बालन, संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि संगीत विश्वातील अभिमान अजय गोगावले आणि अतुल गोगावले. पण या सगळ्यात जास्त चर्चेत राहिला तो एक क्षण जेव्हा अजय गोगावले स्टेजवर बोलताना भावुक झाले. अजय गोगावले म्हणाले, नमस्कार, जय शिवराय. आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, आम्ही या सिनेमाच्या सुरुवातीपासून सोबत आहोत, पण आज ट्रेलर पाहिल्यानंतर डोळ्यातले अश्रू थांबतच नाहीयेत. कल्पना करा मित्रांनो, एक संगीतकार जो हजारो गाणी गातो, पण एका ट्रेलरनेच त्याला इतकं भावुक करून टाकलं. अजय पुढे म्हणाले, भाऊ, असं माझ्यासोबत कधीच झालं नव्हतं. मन खरंच भरून आलं आहे, कारण अनेक वर्षांपासून मला पडद्यावर हेच पाहायचं होतं. ही फक्त एक ओळ नाही, हा आहे त्या 10 वर्षांच्या मेहनतीचा, स्वप्नांचा आणि श्रद्धेचा परिणाम. रितेश देशमुख यांच्याबद्दल बोलताना अजय म्हणाले, रितेश भाऊ, खरंच या सिनेमासाठी तुमचे खूप खूप आभार. पहिल्या दिवसापासून आम्ही या प्रवासाचा भाग होतो. रितेश देशमुख गेली अनेक वर्ष हा सिनेमा बनवत होते. हे फक्त एक प्रोजेक्ट नाही, हे त्यांचं स्वप्न आहे. अजय गोगावले पुढे म्हणाले, या सिनेमात अनेक मोठे कलाकार आहेत, पण आम्ही सिनेमा पाहताना कलाकार दिसत नाहीत. आम्हाला दिसतात आपले राजे. राजमाता जिजाऊ दिसतात, शहाजी राजे दिसतात. ही भावना शब्दात सांगणं कठीण आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहास नाहीत, ते आपल्या भावना आहेत, आपला अभिमान आहेत. अजय गोगावले म्हणाले, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप या सिनेमाच्या संगीताद्वारे आम्हाला महाराजांना मानवंदना देण्याची संधी मिळाली. देवाने आम्हाला संगीतकार बनवलं, कदाचित यासाठीच. मित्रांनो, ही फक्त एक स्पीच नव्हती, ही होती एक भावना, एक भक्ती. ते पुढे म्हणाले, मी शिवराय पाहिले नाहीत, पण ज्यांच्या मार्फत आम्हाला त्यांची गाथा कळली त्यांचे मी मनापासून आभार मानतो. शेवटी अजय गोगावले म्हणाले, रितेश भाऊ, तुमचे खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांनो, तुमच्याही प्रेमासाठी धन्यवाद. जय शिवराय. मित्रांनो, राजा शिवाजी हा सिनेमा 1 मे रोजी संपूर्ण जगभर रिलीज होणार आहे, मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये. हा फक्त सिनेमा नाही, हा इतिहास आहे, ही भावना आहे आणि प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय शिवराय.